मोटिवेशन पेक्षा आपले हॅबिट्स खूप जास्त महत्वाचे असतात. हॅबिट म्हणजे अशी गोष्ट नाही की जी आज आपण करतोय किंवा या आठवड्यात करतोय, एक महिनाभर फॉलो करतोय. अगदी डेली प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक क्षणाला आपण नक्की त्याच्याशी आपण कमिटेड आहोत का, त्या हॅबिट सोबत कमिटेड आहोत का. मोटिवेशन तुमचं 2 दिवसात जातं. एखादा मोठा व्हिडिओ चांगला तुम्ही बघितला, तुम्हाला पुढचे 2-4 तास, 5 तास, 10 तास तुम्हाला चांगलं वाटतं, पण ती कन्सिस्टन्सी असण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये हॅबिट इन्स्टॉल केलं पाहिजे. हॅबिट तुम्हाला पुश करण्यासाठी खूप जास्त महत्वाचे असतात. मी एक प्रोडक्टिव्हिटी हॅक यूज करतो, ज्याच्यामध्ये लाईफ ऑडिटिंग असं मी त्याला नाव दिलेलं आहे. म्हणजे जसं आपण कंपनीचं ऑडिट असतं, आपल्या फायनान्शियल ऑडिट असतं, बॅलन्स शीट असतो की ज्याच्यामध्ये आपण आपला खर्च किती झाला, प्रॉफिट किती झाला, या सर्व गोष्टी लिहित असतो. अगदी त्याच पद्धतीने आपल्या दिवसाचं, फक्त दिवसाचंच नाही तर आपल्या कम्प्लीट लाईफच्या वेगवेगळ्या एरियामधलं नक्की आपण कोणत्या पद्धतीने प्रोग्रेस करत आहोत, कोणत्या पद्धतीने आपण पुढे जात आहोत, ते त्याच्यामध्ये सर्व गोष्टी असतात. असं म्हणतात की अवेअरनेस खूप जास्त महत्वाची आहे. म्हणजे एखादी गोष्ट, मला माझं वजन कमी करायचंय, पण मला जर नंबर माहित नसतील ना, लेट्स से की माझं वजन 85 किलो आहे किंवा 75 किलो आहे, आणि जर मला माहितच नसेल की मला किती खाली यायचंय, तर एक्झॅक्टली मला तो पाथच सापडणार नाही. तुम्हाला नंबर माहित असणं गरजेचं आहे. तुमचं अवेअरनेस जास्त असणं महत्वाचं आहे. तुम्ही नक्की प्रोटीन किती घेता, तुम्ही कार्ब किती घेता, तुम्ही एक्सरसाइज किती केलं पाहिजे, तुम्हाला किती कॅलरी इन कॅलरी आउट केलं पाहिजे. त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्हाला नंबर्स माहित होतात, तेव्हा तुम्हाला ते गोल अचीव्ह करणं खूप जास्त सोपं जातं. आणि हे कधी शक्य होतं, जेव्हा तुम्ही तुमचं हेल्थ ऑडिट करता, जेव्हा तुम्ही तुमच्या कॅलरी इन कॅलरी आउट किंवा तुमच्या वजनाबद्दल तुम्ही ऑडिट करता, तुमच्याकडे एक्झॅक्टली नंबर असतात. आणि त्याच्यासाठी मी एक हॅक यूज करतोय, ज्याच्यामध्ये की ऍक्च्युअल माझ्या लाईफच्या एरियाजमध्ये मी या वीकमध्ये, या दिवशी काय केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, मी ही जी एक्सेल फाईल आहे, ज्याच्यामध्ये मी त्या दिवशी, त्या वीकमध्ये, म्हणजे मी आता 1 जानेवारी ते 8 जानेवारी असं मी 2026 या वीक मधलं, या 8 दिवसांमधलं मी ऑडिट केलेले, ज्याच्यामध्ये मी एक्सरसाइज प्रत्येक दिवशी केलेले आहेत का, ऍटलीस्ट 10,000 स्टेप मी फॉलो केलेले आहेत का. तर यस, त्याच्यामध्ये अगदी मी डाएट फॉलो केलंय का, मी इमोशनल इटिंग केलेलं आहे 5 दिवस, मी त्याच्यामधलं 3 दिवस इमोशनल इटिंग केलेलं आहे. माझं ते प्लॅन नव्हतं फूड, तरी मी खाल्लेलं आहे, त्यामुळे मी त्याला फक्त 5 पॉईंट दिलेले आहेत. त्यानंतर स्लीप, माझं कम्प्लीट 6.5 ते 7 तासांची झोप झालेली आहे का, मी रात्री 9:30-10च्या आतमध्ये झोपलेलो आहे. रिडिंग मी दररोज केलेलं आहे, दररोज मी 1 तास वाचलेलं आहे, त्यामुळे त्याला 10 आउट ऑफ 10 पॉईंट दिलेले आहेत. इंग्लिश मला आणखी इम्प्रूव्ह करायचंय, त्याच्यामध्ये मी 0 पॉईंट दिलेले आहे. त्यानंतर पब्लिकली व्हॅल्यू शेअर, की जे पहिल्या आठवड्यात मला व्हिडिओ बनवून या पद्धतीने शेअर करायचा होता, तो पहिल्या आठवड्यात केला नाही, त्यामुळे 0 आहे. त्यानंतर इन्स्पायर हेल्प, मी लोकांना हेल्प केलेली आहे का. त्यानंतर बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. टाइम इन सायलेन्स, मी दररोज 30 मिनिटं काही न करता फक्त स्वतःचे थॉट ऑब्झर्व करत बसणं, हे माझं गोल होतं, तर मी ते बसतोय का. तर त्याच्यासाठी मी 10 आउट ऑफ 10 पॉईंट दिलेले. ग्रॅटिट्यूड आहे. त्यानंतर 320 पैकी टोटल मी 125 पहिल्या आठवड्याचा माझा स्कोर आहे, आणि फक्त 39.0% मी सक्सेसफुल आहे पहिल्या आठवड्यामध्ये. जानेवारी 2026च्या पहिल्या आठवड्यामध्ये मी फक्त 39% सक्सेस आहे माझ्या ह्या काही गोष्टी सर्व करण्यामध्ये. तर मला असं वाटतं की जर या पद्धतीने लाईफच्या प्रत्येक एरियामध्ये आपण ऑडिट केलं, प्रत्येक एरियामध्ये आपले प्रोडक्टिव्हिटी हॅक्स ठरवले, आणि त्या पद्धतीने आपण गोष्टी अचीव्ह करण्याचा प्रयत्न केला, तर नक्की कळतं की आपण किती मागो आहोत, आपल्याला आणखी किती, कोणत्या एरियामध्ये काय करण्याची गरज आहे. जसं की मी व्हॅल्यू शेअर पब्लिकली, म्हणजे लोकांना मी इन्स्पायर करतो का, लोकांना मी व्हॅल्यू देतोय का, हे माझं या वर्षाचं गोल होतं. मी पहिल्या आठवड्यात काहीच केलं नाही, त्यामुळे या आठवड्यात, त्या सेकंड आठवड्यामध्ये मी स्वतःला पुश केलं आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय. अशा बऱ्याचशा एरियामध्ये आहेत की ज्याच्यामध्ये मी 0 ऍक्शन घेतलेली आहे पूर्ण आठवडा, की जे ह्या आठवड्यामध्ये आता सध्या घेत आहे. तर मला एवढं सांगायचं की जोपर्यंत तुम्ही अवेअर असत नाही की नक्की कोणत्या एरियामध्ये तुम्ही काय करणं अपेक्षित आहे, कोणत्या एरियामध्ये तुम्ही काम करणं अपेक्षित आहे, तोपर्यंत त्या एरियामध्ये तुम्ही काम करत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की लाईफ ही सर्व गुण संपन्न आपण ज्याला म्हणतो, म्हणजे एखादा खूप श्रीमंत आहे व्यक्ती, पण त्याचे रिलेशनशिप खूप ब्रोकन आहे, तो मेंटली हॅपी नाही आहे, किंवा तो हेल्थ मध्ये खूप डाऊनफॉल त्याचा चालू आहे, त्या गोष्टीला काही महत्व नाही. प्रत्येकाचं आयुष्य हे प्रत्येक बाजूने परिपूर्ण असलं पाहिजे. जरी परिपूर्ण नसेल, म्हणजे अगदी 10 आउट ऑफ 10 नसेल, तर 6, 7, 5, 4 या पद्धतीने त्याचं लाईफ असलं पाहिजे. कारण एक लाईफ, तुमची हेल्थची लाईफ
10/0 आहे आणि तुम्ही फायनान्स खूप चांगला आहे किंवा रिलेशनशिप खूप चांगला आहे, तर तो व्यक्ती कधीही आनंदी नसेल. आता ही जेवढ्या काही 32 एरिया मी ठरवले आहेत त्या माझ्या लॉंग टर्म गोल सोबत अलाइन करतात. 2026 मध्ये मला ज्या गोष्टी अचीव्ह करायच्या त्या गोष्टीसोबत या सगळ्या 32 गोष्टी अलाइन करत आहेत. तर तुमचे जे गोल आहेत लॉंग टर्म, त्याच्या संबंधित जे काही गोष्टी आहेत छोट्या, वीकली तुम्हाला ऑडिट कराव्या लागतात, त्या गोष्टी तुम्ही लिहून काढा आणि नक्की एक्सेल मध्ये तुम्हाला इझिली फॉर्म्युले हे मिळतील. त्या फॉर्म्युल्यानुसार नक्की तुम्ही प्रत्येक आठवड्यामध्ये किती टक्के सक्सेसफुल होता असा जर नंबर तुमच्याकडे असेल तर नक्कीच त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला 1% इम्प्रूव्ह करण्याचा चान्स मिळेल. मी फक्त एवढाच गोल ठेवला की मला पुढच्या 52 आठवड्यात फक्त आठवड्याला 1% मला सगळ्या एरियामध्ये काम करायचं, 1% इम्प्रूव्हमेंट करायचंय आपल्याला. ज्याच्यामध्ये मी जर ठरवलं की मला प्रत्येक आठवड्यामध्ये 1% इम्प्रूव्हमेंट करत जायचंय, तर वर्षाच्या शेवटी मी जवळपास 52+40 जवळपास मी 92-95% पर्यंत सक्सेसफुल झालेला असेल. तुम्ही इमॅजिन करा की फक्त 1% इम्प्रूव्हमेंटचा रूल जर मी फॉलो केला तर हे वर्ष माझ्यासाठी सगळ्यात चांगलं असेल. तर या पद्धतीचे जे काही ऑडिटिंग असेल तुमच्या लाईफचं, तुमच्या वीकचं, तुमच्या डेली ऑडिटिंग असेल वेगवेगळ्या एरियामध्ये, तुमच्या लॉंग टर्म गोल सोबत अलाइन असलेल्या एरियामध्ये, तर ते नक्की ऑडिट करा. फक्त मोटिवेशन असून गरजेचं नाही, तर तुम्हाला नंबर्स असणं, तुम्हाला नंबर माहीत असणं, कोणत्या एरियामध्ये तुम्हाला काम करायचंय हे माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे. तर मला असं वाटतं की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच पुढे जाण्यामध्ये आणि काही गोष्टी ठरवण्यामध्ये हेल्पफुल करेल. जे काही तुमचा मास्टर माइंड ग्रुप आहे, म्हणजे मी प्रत्येक वेळेला मास्टर माइंड ग्रुप बद्दल सांगतो कारण तुम्ही एकटे सक्सेसफुल होऊ शकत नाही. तुम्हाला नंबर ऑफ पीपल तुमच्या सेम माइंडसेट असणारे, तुमच्यासोबत सेम पद्धतीने पेटणारे लोक तुमच्या आजूबाजूला पाहिजे. तुमचे मित्र असतील, तुमचे पार्टनर असेल, तुमचा फॅमिली मेंबर असतील किंवा तुमच्यापेक्षा सक्सेसफुल लोक असतील किंवा तुमच्या सोशल मीडियावरती आणि ऑनलाईन दिसणारे वेगवेगळे लोक असतील, यांना तुमचा मास्टर माइंड ग्रुप बनवा आणि त्या लोकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला तुमच्या आप्तजनांकडे किंवा तुमच्या नातेवाईकांकडे, मित्रांकडे नक्की पोहोचवा. धन्यवाद.